हॅलो हॅलो. हा ये ये हे बडी. ये. अरे हे काय आहे सगळं? अरे काय म्हणजे काय, मी जातोय ना आता, न्यायचं सगळं मला. तू खरंच हे सगळं नेणार आहेस? हो, ही मुलांची खेळणी आहेत. ही संजयची कार, त्याला आवडेल. लहानपणची आठवण. फार जीव होता या कारवर. आणि ही मेडल्स अजयची. हां, ही हे बघ, ही ह्या ट्रॉफीज सगळ्या. आणि हा सीमाचा ट्रान्झिस्टर बरं का. हां, आता नाही चालत. सतत लावून बसलेली असायची. मी घरी नव्हतो ना त्यावेळेला, सांगायची मला नंतर. नाही चालत. आणि हे सगळे ही पुस्तकं, अजय आणि संजय दोघांनाही आवड होती पुस्तकांची. मी कुठून कुठून आणली होती पुस्तकं त्यांच्यासाठी. वाचत बसायचे दोघेही. जेवायला उठायचे नाहीत. हां, दागिन्यांचा डबा. हो, सेमाचे दागिने. साड्या? साड्या सीमाच्या. हे नारायणपेठ, पेशवाई, कांजीवरम काय काय आहेत. मला ओळखता येत नाहीत. तिला खूप आवडायच्या साड्या. कुठे गेली ना की साड्या मुद्दाम घेऊन यायची. मी गेलो की मला आणायला सांगायची. हे सगळं तू खरंच नेणार आहेस? हो हो. आणि हे काय? ते फोटो अल्बम. आजवरच्या माझ्या सगळ्या इथल्या आठवणींची स्मृतिचित्र. या सगळ्यांसोबत जगलो मी इथं. सीमा गेली त्याला 10 वर्ष झाली. 10 वर्ष या सगळ्या गोष्टींनी जगवलं मला. हो. मग यांना बेवारच सोडून कसं जाऊ मी? स्वीटहार्ट, काय आहे ना, तू आत्ता तिकडे चाललायस, पण तिकडून केव्हा ना केव्हा तरी तू तिकडे नक्की जाणार आहेस. आणि तेव्हा काही तू हे सगळं घेऊन जाऊ शकणार नाहीस ना. केव्हा तरी ते सोडून द्यायचंच आहे. मग इथेच सोडून दे ना. कसं आहे लाडके, तिकडे जाताना चेतना नसते. आजवर कोणीच काही घेऊन जाऊ शकलेलं नाही तिथं. पण इथून तिथे जाताना चेतना शिल्लक असते. चेतना आहे म्हणजे भावना आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. हां, वेल, या. तुला काय वाटतं? या साड्यांमध्ये सीमा नसेल उरलेली. संजय अजय इकडून तिकडे गेले, मोठे झाले. पण या कारमध्ये, या मेडल्समध्ये, अवॉर्ड्समध्ये त्यांचं बालपण नसेल उरलेलं. हे त्यांचं नाहीये, हे माझ्या मुलांचं आहे. म्हणजे त्यांना याचं काही नसेल, पण मी त्यांना हे आणलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझ्या मुलांचं बालपण आहे.
बात में दम तो है सीनियर. हां हे काय? पत्र. कोणाची? कोणाची? ती ती म्हणजे कोण? अगं सीमा. सीमा आजीचं अक्षर आहे. हे आजी नाही, सीमा. वाचू का? काही पर्सनल वगैरे असेल तर आय मीन. पर्सनल काय आता, दाढी आली मला पांढरी शुभ्र. आता तुम्हाला हँडसम म्हणतेस ते सोड. वाच वाच. परत येशील तेव्हा वारं सुटलेलं असेल. मातीला मेहंदी लावावी तसा गंध पसरला असेल. लवकर ये. हा गंध प्यायला माझे श्वास आतुरले. पाऊस होऊन ये चिंब भिजायला. तनु उष्ण झालीये. आता तू बसला असशील त्या अर्धवट बांधलेल्या धरणाच्या भिंतीवर आणि मी इथे बसले तू अर्धवट सोडून गेलेल्या कवितेच्या किनाऱ्यावर. धावत नको येऊ, धीम्या गतीनेच ये. आतुर्ण काय असतं जरा तुलाही कळेल. सीमा आजी पण एकदम रोमॅन्टिक होती. हा अगं त्यावेळेला पत्र हे साधन होतं. व्हॉट्सॲप नव्हतं आमच्याकडे तुमच्यासारखं स्माइलीवर काम भागवायला. उन्हा उतरतात नाजूकशा पावलांनी. मी खिडकीत कवडसे वेचते. किती दूर असतोस तू अशा वेळी. पाऊस झिरझिरतो जाळी लावलेल्या खिडकीच्या काचांवर. मी माझा गाल टेकते थंडगार झालेल्या काचेवर. किती दूर असतोस तू अशा वेळी. शुभ्र अभ्रांवर उष्ण अश्रू झिरपतात. शुभ्र अभ्रांवर उष्ण अश्रू झिरपतात. वारा धडका देत राहतो गॅलरीतल्या फुलझाडांना. किती दूर असतोस तू अशा वेळी. तुझं सतत दूर असणं, माझं तुझ्यासाठीचं वाट पाहणं. समजेल तुला एक दिवस. हे एकलेपण काय असतं. मग काय करायला होतं मी? हां, मी कामावरच गेलो होतो ना. मी सगळं सोडून इकडे यायला पाहिजे होतं. काय 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 म्हणायचंय काय तुला? एकले पण कळलं असतं म्हणे. कसे दिवस गेले कळलंच नाही.